भारतातील पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप वसुबारस 2024 या शुभमुहूर्तापासून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे। अँड्रॉइड व आयफोन या दोन्ही फोनमध्ये खिलार ॲप डाउनलोड करू शकता। भारतातील प्रत्येकाने ॲप आजच डाउनलोड करा। महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। आता याच्यामध्ये आम्हाला आता हे विचारायचं की आता आपण हा फॉर्म्युला सगळा केला, आता इथून पुढे याचे लाडू पण बनवून आपण दाखवणार आहोत। लाडू पण बनवूया दादा, एक 10-15 लाडू बनवूया, वजन करून 100-100 ग्रामचा एक अंदाज करून दाखवूया त्यांना, परत ते खायला पाहिजे असलं तर दाखवू पण। ओके, बैलाला आपण चारून दाखवू शकतो कसं चालवायचं। आता हे आपण बैलाला चारण्याचा वेळ सकाळची आणि संध्याकाळची कोणती असावी? सकाळी चालतंय दादा हे टाइमला। ओके, फीड दिल्यानंतर या फीडचा अगोदर आणि संध्याकाळी 6-7 वाजता। ओके। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत। तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोहोचू शकला आहे। तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले। आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला। पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे। खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे। तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता। तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता। चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे। धन्यवाद। खिलार महाराष्ट्राची शान। तर दादा आता आपण इथे माहिती पाहतोय, तर याच्यात काय आपण हे करतोय? हे वजन दादा आता 11 किलो आहे, हे मायनस करूया, मग टोटल वेटेज बघूया। गणपा आसुरी हे मायनस करतो। कडा घेतलं ते 12 kg नेट वेट आहे त्याचं। ओके, आता लाडू दाखवतो। येस, तो मला विचारते ह्या टाईपचं दादा हे होतं त्याच्यात। ओके, हे लाडू बनलेले फायनल आपलं हे। आता हे तर तुम्ही पण बघा याचं लस्टर, हे तुपाचं क्वालिटी किंवा ओके क्वांटिटी तुम्हाला कळेल दादा। हात भरपूर असं येतं। ओके, भरपूर ह्याच्यात तूप असल्यामुळं दादा हेल्दी असते। तर ठीक आहे, आता आम्हाला हे एक फॉर्म्युला बघितला, आम्हाला एखाद्या बैलाला आपल्याला चारून फक्त आपण तिने तोर्सो इथून हंग इदे हंग तोंड जरा टावेल चारून दाखवू। हो, तर मंडळी आता आपण हे बनवलेलं जे फॉर्म्युला आहे तो आपण त्यांच्या बैलांना कसा चारतात किंवा काय हे देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून।
दादा अजून एक म्हटलं तरी अजून कोल्ड झाल्यावर अजून लई चांगला चारायला येते. ओके. अजून जर आता जस्ट केलंय म्हणून आणि हे लई मोठं असल्यामुळे ह्याच्यात बारीक पार्ट करून घ्यायचं बघा सन्मान. आणि हे जे आहे बघा दादा, कधी पण बैलाला कधी पण चारताना दादा हे सांगतो तुम्हाला, हे असं भरडा असू दे किंवा एक एक गोळी करून चारतात, हे असं गोल कधी चारायचं नाही दादा. हे त्यांना त्रास देत असते. हे असं एग शेप मध्ये असं करायचं. ओके. हे शेप जे करतोय बघा, हे त्यांना चांगलं खायला येतं, इझी. ओके. आता हे 100 ग्रामचे लाडू आहेत. आम्हाला एकच चारून दाखवा फक्त. 2 पण आहे. अजून कोल्ड झाल्यावर दादा असं हे घट होत आहे, मग खायला लई इझी पडतं त्यांना. ओके. ओळखत पडते. आता त्याला 100 ग्राम झालं दादा. आणि खाली एखादा हे घ्यायचं दादा, जर दमवत असेल, आपल्याला सवय आहे बैलाला खाऊन खाली काहीतरी हे, कारण हे लई कॉस्टली असते दादा सगळं. बरोबर. ते खाली एक काय तर असं प्लेट सारखं घ्यायचं एकट्यानं, मग जेवढं सांडतंय बघा तर परत गोळी करून ते द्यायला बरं होतं. तर धन्यवाद. आज तुमच्या माध्यमातून बरीचशी माहिती किंवा हा जो खुराक आहे किंवा हे जे आपण बनवलेलं फॉर्म्युला आहे, ही माहिती आज आमच्या सर्वांपर्यंत पोहोचली. अशाच प्रकारची अजून माहिती आम्हाला तुमच्या फीड संदर्भात हवी, ती आम्ही पुढच्या टायमिंगला जेव्हा येऊ तेव्हा आवर्जून घेऊ. आणि मंडळी, अशाच प्रकारची अधिक माहिती पाहत राहा. आणि अजून कुठल्याही प्रश्न तुम्हाला असतील व्हिडिओच्या खाली कमेंट करा, आणि त्या कमेंट्सला आपण तुमच्या प्रश्नांची उत्तर परत या शेतकऱ्यांकडून घेण्याचा नक्की प्रयत्न करू. या व्हिडिओच्या शेवटी रोहितजी काय सांगतात? अजून एक दादा इझी, सगळ्यांना जे टफ आहे ते सांगतो दादा. बैल जेव्हा अग्रेसिव्ह होत असते, आपल्याला पण दादा एकदा हे लई दमवत होता, मग आपण नॅचरल फॉर्म्युलामध्ये जुनं जाणकार म्हणून तिकडच्या भागातल्या बैलाला दादा जर हेल्थ आपण ठेवायचं असेल तर कंपल्सरी हे 2 नाक जे आहेत ह्या बाजूला देशी गाईचं तूप जे आहे दादा, आता ते मेल्ट करायचं, गरम करायचं, तसंच कधी पण घालायचं नाही दादा. मेल्ट केल्यावर ते पूर्ण पाणीसारखं होते दादा. तापवल्यावर थोडं लई गरम पण करायचं नाही, फक्त पाणीसारखं तापवायचं. आणि ते इंक फिलर भेटतात दादा. इंक फिलरचं साहाय्यानं हिथं एक 20 थेंब आणि हिथं एक 20 थेंब कंपल्सरी आठवड्यातनं एकदा तरी बैलाला ते टाकून, बैलाचं जर तुम्ही वर केला दादा, एक 5 मिनिट असं वर ठेवायचं ह्याला. ह्याच्यामुळे दादा बैलाला जे होणारं जे रक्ताचं जे संचार आहे त्याच्यातलं पॅरालिसिस म्हणा, हे सगळं 100% त्याच्यातनं प्रिकॉशन म्हणून होते. आणि दुसरी गोष्ट दादा, बैलाचं कायम डोकं हे शांत राहते, कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहते बैलाचं. चारा खायचं म्हणा, विश्रांती घ्यायचं, असं लई जेव्हा बैल ॲग्रेसिव्ह होते. आता एकदा बैल एवढा ॲग्रेसिव्ह मध्ये येते की आता काय कुणाला आपल्याला पण धरू देत नाही. त्या टाइमला जर दादा असं जर केला, जरा 2-3 लोकांचं सहाय्य घेऊन जर ते केला, 100% बैल शांत होते दादा. ओके. रोहितजी, आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर आम्हाला सांगा. रोहित नागेंद्र पाटील, ॲटपोस्ट शिरगुपी, तालुका कागवाड, डिस्ट्रिक्ट बेलगाम. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9148844885. तुम्ही ह्याच्यावरती काही जर प्रॉब्लेम असलं तर पण व्हॉट्सअपला जरा शक्यतो हे करा, परत आपण बघितल्यावर 2 दिवसांना तरी रिप्लाय करू दादा. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्स. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार